अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। याशिवाय सध्या जे राज्यसभा सदस्य मंत्री आहेत त्यांना लोकसभा लढण्यास सांगितलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नारायण राणेंना लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं अशी ही एक चर्चा आहे। केंद्रीय पातळीवर हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विशेष म्हणजे या सर्व चर्चा सुरू असताना अशोक चव्हाणांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 12,300 रुपयांचा भरणा करत एनओसी मागितली होती। ही एनओसी म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी असल्याची चर्चा आहे। साधारणपणे खासदार आणि आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसची एनओसी घेतली जाते। त्यामुळे चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असं जवळपास निश्चित मानलं जात आहे। आणि माननीय अशोकरावांना बोलण्याची विनंती करण्याच्या आधी समोरून इशारे येत आहेत की हिंदीत देखील बोला। आणि अशोकरावांचा प्रवेश हा राष्ट्रीय बातमी असल्यामुळे मी हिंदीत देखील बोलतो।